नमस्कार कलाकारांनो. आज आपण ॲक्रेलिक पेंट्स यूज करून करणार आहोत सर्वांचं लाडकं, फेवरेट आणि स्पेशल पेंटिंग. सगळीकडे जन्माष्टमीचं वातावरण असल्यामुळे आज आपण करणार आहोत एक क्यूट बाळकृष्णांचं पेंटिंग. खूप दिवसांपासून हे पेंटिंग करायची माझी खूप मनापासून इच्छा होती, कारण श्रीकृष्णांचं जे बालरूप आहे हे खूप जास्त निरागस आणि गोंडस असतं आणि हे पेंटिंग खूप इझी वेमध्ये करणार आहे. आय होप तुम्हाला हे पेंटिंग खूप जास्त आवडेल. तुम्ही नक्की एन्जॉय कराल. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. पहिलं मी करून घेतलं आहे एक रफ स्केच. कधी ड्रॉइंग करताना आधी रफ स्केच करून घ्यायचा आणि त्यानंतरच ते फायनल करायचं असतं, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त वेळा इरेजर यूज करावा लागणार नाही, तुमचा पेपरसुद्धा खराब होणार नाही. इथे मी माखन खातानाची पोज ड्रॉ करते, कारण मी लहानपणापासून बऱ्याचशा स्टोरीजमध्ये ऐकलं होतं की श्रीकृष्ण कसे चोरून चोरून माखन खायचे आणि ती गोष्ट मला खूप जास्त गमतीशीर वाटायची. त्यामुळे त्या पोजमधले श्रीकृष्ण मी इथे ड्रॉ करते. आणि त्याचबरोबर इथे मला आणखीन एक एलिमेंट महत्त्वाचा ॲड करू वाटतं, तो म्हणजे लोटस, कारण त्याचा खूप सुंदर रंग आपल्या चित्रामध्ये खूप जास्त ब्युटी ॲड करणार आहे. या सगळ्या बारीक सारीक डिटेलिंग्स मी माझ्या ड्रॉइंगमध्ये ड्रॉ करून घेते आहे. आता आपण स्टार्ट करणार आहोत कलरिंग, आणि त्यासाठी मी यूज करते कोबाल्ट ब्लू आणि व्हाईट कलर. आणि त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडासा क्रिम्झन कलर, कारण हा शेड खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतो. त्यामुळे बॉडी कलरसाठी प्लेन टोन देऊन घेते मी. अँड आफ्टर दॅट आय एम ॲडिंग डार्क अँड लाईट टोन्स, ज्यामुळे ड्रॉइंगमधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये 3D डायमेन्शन ॲड होतात. आता मी ब्राऊन कलर यूज करून पटकन केसांमध्ये प्लेन टोन ॲड करणार आहे. आणि हे सगळं प्लेन टोन ॲड करून झाल्यावरती आपण त्याला फिनिशिंग करणार आहोत. श्रीकृष्णांचं पितांबर वस्त्र असतं, त्यामुळे मी इथे येलो कलर ॲड करते आणि त्यामध्ये मी मिक्स करणार आहे थोडासा ऑरेंज कलर. बाय द वे, मला एक गोष्ट तुम्हाला शेअर करू वाटते की मला पण लहानपणी श्रीकृष्णांचा गेटअप केला होता आणि तेव्हा मी खूप हट्ट केला होता की मला कमळात बसून फोटो काढायचा आहे, बट काही कारणामुळे तो प्लॅन एक्झिक्यूट झाला नाही आणि त्यामुळे माझी हौस आहे ती चित्रामध्ये पूर्ण करणार आहे. आता आपण ॲड करतोय थोडेसे मोरपिसाचे डिटेलिंग्स, थोडे मटकीचे डिटेलिंग्स, आणि त्यानंतर आपण कलर करणार आहोत लोटस. त्यासाठी मी यूज करते क्रिम्झन कलर. बऱ्याच ॲक्रेलिक पेंट्समध्ये क्रिम्झन कलर अवेलेबल असतो, पिंक कलर अवेलेबल नसतो, त्यामुळे क्रिम्झन कलरची शेड तुम्ही पिंक कलरसाठी यूज करू शकता. आता आपण पटकन बॅकग्राऊंड पेंट करून घेणार आहोत. फ्लॅट ब्रश यूज करून मी इथे येलो, ऑरेंज आणि व्हाईट कलर बॅकग्राऊंडसाठी यूज करते, ज्यामुळे ते खूप जास्त पॉझिटिव्ह आणि चित्राला खूप जास्त कॉम्प्लिमेंटरी वाटेल. त्यामुळे मी बॅकग्राऊंड असं कम्प्लीट करून घेते. अँड नाव फायनली मी ॲड करणार आहे डिटेलिंग. सर्वात आधी मी श्रीकृष्णांची ज्वेलरी पेंट करणार आहे आणि त्यानंतर फायनली पेंट करणार आहे वॉटरी आईज, कारण लहान मुलांचे डोळे खूप जास्त पाणीदार असतात आणि तिथे मी ब्राऊन कलर यूज करते आणि त्यामध्ये लाईट ब्राऊन ॲड करून हायलाईट्स ॲड करते. त्यानंतर मी डिटेलिंगसाठी यूज करते डार्क ब्राऊन कलर. मी ते कुठेही ब्लॅक कलर डिरेक्टली यूज केलेला नाही आहे. मी इथे ब्राऊन कलर यूज करते आणि छोटे छोटे पेंटिंग्समधली डिटेलिंग्स कंप्लीट करते. तुम्ही जितके पेंटिंगमध्ये डिटेलिंग्स ॲड करत जाताल
तितकं ते पेंटिंग खूप जास्त अट्रॅक्टिव्ह बनत जातं. त्यामुळे डिटेलिंग्स कधीच सोडू नका पेंटिंगमध्ये. आणि मला तर ती प्रोसिजर बघायची आहे. मी खूप एक्सायटेड आहे. मास्किंग टेप काढल्यानंतर ती जी फिल्म तयार होते त्यासाठी मी कायमच खूप एक्सायटेड असते आणि फायनली ती प्रोसिजर मी करते आहे. आणि हे ड्रॉइंग खूपच सुंदर झालेलं आहे आणि तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की रिक्रिएट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कलेवरती खूप प्रेम करत राहा आणि नक्की 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 पाहत राहा रेघोट्या.